कधी-कधी आपण काही गोष्टीचं नियोजन करत असतो. आपण ही गोष्ट करूया किंवा उद्या या ठिकाणी जाऊया, हे काम करूया. पण प्रत्यक्षात तसंच आहे तसं सेम आपण जसं ठरवलंय तसं होत नाही. तर त्यालाच तर आपण म्हणतो जे होतं ते चांगल्यासाठी होतं. कोणतीही गोष्ट झाल्यानंतर आपल्याला असं वाटतं की अरे वाह! ही तर चांगल्यासाठीच झाली. यातूनही काहीतरी शिकायला भेटलं. तर नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. जसं की मी म्हटलं, आपण ठरवतो तसं तर कोणती गोष्ट होत नाही. आमच्या बाबतीतही असंच झालं. आम्ही चाललो होतो एका ठिकाणी, पण तिकडचं कॅन्सल होऊन आम्ही गेलो कुठे, तर भुलेश्वर मंदिर. हो, पुण्यापासून 50 किलोमीटर अंतरावरती येवत गावातून 11 किलोमीटर असलेले भुलेश्वर मंदिर. भुलेश्वर मंदिर हे भगवान शंकराचं मंदिर असून हे खूप प्राचीन मंदिर आहे. आणि असं म्हटलं जातं की माता पार्वतीने इथे भगवान शंकरांना भूल पाडली होती, त्यामुळेच या मंदिराला भुलेश्वर मंदिर नाव आहे. भुलेश्वर मंदिर हे 13व्या शतकातील यादवकालीन हेमाडपंथी शैलीमध्ये अत्यंत प्राचीन असे ऐतिहासिक शिवमंदिर आहे. भुलेश्वर मंदिर हे उंच टेकडीवरती वसलेले आहे आणि मंदिराच्या बाजूलाच एक किल्ला होता, दौलत मंगल किल्ला. त्यातले काही भाग आता किल्ल्याचा थोडा पडलेला आहे आणि काही अवशेष अजूनही आहेत. मंदिराच्या मेन प्रवेशद्वारासमोर खूप मोठी अशी घंटा लावलेली आहे आणि मंदिरात जाण्यासाठी आपल्याला अजून एक प्रवेशद्वारातून जावं लागतं आणि नंतर आपण आत गेल्यानंतर जिना चढून वरती जायचं आहे. मेन मंदिरात जाण्यासाठी आपल्याला पायऱ्या चढून आतमध्ये जायचं आहे. आत गेल्यानंतर आपल्याला हे खूप मोठं असं कासव दिसतं. एका साईडला नंदी आहे आणि एका साईडला कासव आहे आणि मंदिरामध्ये जे खांब आहेत त्या खांबांवरती इतकं सुंदर कोरीव काम आहे. आणि या मंदिरामध्ये जो नंदी आहे त्या नंदीची मान थोडीशी तिरकी आहे. आपण इतर ठिकाणी पाहतो कुठेच नंदीची मान तिरकी नसते, सरळ असते, पण या ठिकाणी नंदीची मान थोडीशी तिरकी आहे. या नंदीच्या समोरच आहे भगवान भुलेश्वर म्हणजे शंकराची पिंड. आणि हे भुलेश्वराचं मंदिर एकदम रहस्यमय आहे, कारण आपण जेव्हा इथं नैवेद्य ठेवतो तो नैवेद्य कमी कमी होत जातो. जेव्हा आपण मनापासून श्रद्धेने वगैरे आपण नैवेद्य देतो, हा नैवेद्य सकाळी 6 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता असा आपण देऊ शकता इथे. आणि जेव्हा आपण इथं नैवेद्य देतो तो कमी होत जातो. आजही सकाळी इथे जेव्हा पूजा होते तेव्हा या पिंडीच्या खाली नैवेद्य ठेवला जातो आणि तो खाली ठेवलेला नैवेद्य आहे तो कमी होतो. त्यामुळे जर कोणाला नैवेद्य द्यायची इच्छा असेल आणि कोणाला हे पाहायचं असेल तर नैवेद्य सकाळी 6 वाजता दिला जातो आणि संध्याकाळी 8 वाजता. त्यामुळेच हे देवस्थान जागृत मानलं जातं आणि श्रावण महिन्यामध्ये इथं प्रचंड गर्दी होत असते. या मंदिराच्या आतमध्ये जे दगडी खांब आहेत अत्यंत सुबक आहेत आणि त्याच्यावरती दगडी नाजूक मूर्तीमध्ये नक्षीकाम केलेलं आहे. आता परकीय आक्रमणामध्ये या मूर्ती काही तुटलेल्या आहेत, पण तरीही त्या मूर्ती आज या मंदिराची शोभा वाढवत आहेत. आणि मंदिराच्या आतमध्ये कसला AC असल्यासारखा थंडावा आहे, कारण या मंदिराला काही ठिकाणाहून असे झरोके सोडलेले आहेत, त्याच्यातून एकदम हवा येत आहे आणि आतमध्ये एकदम थंड वातावरण आहे. या मंदिराचं बांधकाम हे काळ्या पाषाणामध्ये आहे आणि तुम्हाला जर अशी जुनी मंदिरे पाहायला आवडत असतील तुम्ही इथं नक्की भेट देऊ शकता, कारण हे महाराष्ट्रातल्या इतर मंदिरापेक्षा थोडं वेगळं आहे. या मंदिराच्या आतल्या बाजूस मूर्ती कोरलेल्या आहेत, पूर्ण मूर्ती कोरलेल्या आहेत भिंतीवरून. आणि एका साईडला महाभारत आणि एका साईडला रामायण असं कोरलेलं आहे. या मंदिराच्या बाहेरच्या बाजूनी सुद्धा मूर्ती कोरलेल्या आहेत. मूर्ती दगडामध्ये कोरलेल्या असून त्यांचे काही अवशेष बाकी आहेत, कारण परकीय आक्रमणामध्ये मूर्तीचं आणि मंदिरांचं खूप सारं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे हे मंदिर जे आहे ते आता पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे. म्हणजे थोडा विचार करून पाहूया की त्यावेळेसच्या लोकांनी कसं डोकं चालवलं असेल, कशी मूर्ती कोरण्याची कल्पना आली असेल आणि ती मूर्ती कोरल्यानंतर कशी दिसेल हे त्यांना अगोदर कसं माहीत असेल. आता जर आपण घराचं फर्निचर करायचं म्हटलं तर अगोदर आपण 3D पाहतो की हां असं असं दिसणार आहे आणि मग आपण ते फायनल करतो डिझाईन. पूर्वीचे लोक खूप हुशार आणि ग्रेट होते असं म्हणावं लागेल, कारण त्यांच्याकडे कोणतंही साहित्य नसताना त्यांना मूर्ती कशी बनणार आहे, ती कशी दिसणार आहे, आपल्याला कशी कोरायची आहे हे सर्व माहीत होतं. अत्यंत सुरेख नक्षीकाम केलेलं आहे. पण पहा, काही ठिकाणी अशा गोष्टी केलेल्या आहेत काही लोकांनी, तर या अशा ऐतिहासिक वास्तूवरती अशा गोष्टी करू नयेत. काही उठायचं, काही कोरत बसायचं किंवा कोणते नावं टाकायचे, अशा गोष्टी करू नयेत. या मंदिर परिसरामध्ये इतर देवतांचेही छोटे छोटे मंदिरं तुम्हाला पाहायला भेटतील. या ठिकाणी तुम्हाला जर असे प्राचीन मंदिरं त्यांच्याविषयी माहिती घ्यायला आवडत असेल, तिथं भेट द्यायला आवडत असेल किंवा काही ऐतिहासिक वास्तू असतात तिथे जायला आवडत असेल तर या ठिकाणी तुम्ही अवश्य जाऊ शकता.
जसं तुम्हाला म्हटलं या परिसरामध्ये छोटी छोटी अनेक मंदिर आहेत, त्याच प्रकारे इथं पण काहीतरी आहे, पण इथे दरवाजा बंद असल्यामुळे मला समजू नाही शकलं की आतमध्ये नेमकं काय आहे ते. इथे पायऱ्या उतरून खाली जायचं आहे, पण दरवाजा समोर बंद असल्यामुळे काही कळू शकलं नाही आतमध्ये काय आहे ते. बाकी मंदिर परिसर अत्यंत शांत सुंदर आहे. एवढा उन्हाळ्याचे दिवस असून सुद्धा ऊन जाणवत नव्हतं, कारण की इथं खूप मोठं झाड असल्यामुळे थंड हवा लागत होती आणि शांतता वाटत होती, प्रसन्न वाटत होतं. या ठिकाणी श्रावणामध्ये श्रावण सोमवारी आणि महाशिवरात्री अशा वेळेस खूप मोठी गर्दी असते. या मंदिराला भेट देण्याची योग्य वेळ म्हटलं तर हिवाळा. हिवाळ्यामध्ये या ठिकाणी अत्यंत सुंदर वातावरण असतं, कारण हे मंदिर जे आहे ते टेकडीवरती आहे आणि हिवाळ्यामध्ये इथं गेलं तर खूप छान वातावरण प्रसन्न असतं. तुम्हाला जर अशा ठिकाणी जायला आवडत असेल तर अवश्य या मंदिराला भेट द्या. कारण बघा, आपण विनाकारण कुठेही जातो, कधी हॉटेलला जातो, कधी कुठेही वेळ वाया घालवतो. पण अशा ठिकाणी जर आपण भेट दिली तर आपल्या ज्ञानामध्ये पण भर पडणार आहे आणि आपल्या पुढच्या पिढीला पण आपला इतिहास माहिती होणार आहे. आपण जेव्हा आपल्या मुलांना अशा ठिकाणी घेऊन जातो तेव्हा आपोआपच त्यांच्यावरती चांगले संस्कार होतात आणि इतिहासाबद्दल आवड निर्माण होते त्यांनाही. तर या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं? या व्हिडिओत सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली का? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.